मन हलकं करावं, कुणाशी तरी बोलावं, असा एखादा सखा, अशी एखादी सखी आपल्या आयुष्यात असली पाहिजे. अर्जुन त्या बाबतीत नशीबवान आहे की त्याला मन मोकळं करायला, त्याला दिशा दाखवणारा श्रीकृष्ण हा सखा भेटला. द्रौपदी ही नशीबवान वाटते मला की वेळ प्रसंगी तिच्यासाठी धावून येणारा भगवान श्रीकृष्ण तिच्या सोबत होता. ज्ञानोबराय तुकोबराय तर नशीबवान आहेतच, पण तुकोबरायांची पत्नी अवली सुद्धा मला नशीबवान वाटते. तिच्या पायातला काटा काढायला थेट भगवंत धावून आले. का माहितीये का, असा देव आपल्या सोबत बोलायला शिका, स्वतःच्या अंतर्मनाशी कधीतरी संवाद साधायला शिका. गोविंद पंत आणि मीराबाई हे जे आपेगावचं कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये विठ्ठल पंत जन्माला आले आणि मग विठ्ठल पंतांच्या पोटी ज्ञानोबराय, हे गोविंद पंत आणि मीराबाई यांचा नित्यक्रम ठरलेला होता. सकाळी तामणामध्ये भगवान श्रीकृष्णाला घ्यायचं, त्याच्यावरती मंत्रपुष्पांची वृष्टी करायची, त्याच्यासोबत बोलायचं, त्याला सगळी मनातली सुखदुःख सांगायची. आणि असा का पाहिजे माहितीये कृष्ण तुमच्या सोबत? तुम्हाला एक प्रसंग सांगतो. जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं आणि भीष्म पितामह सुद्धा रणांगणात होते, भीष्म पितामह रणांगणात असून सुद्धा अजूनही पांडव हारत नाहीयेत याच्यावरती दुर्योधनाचा विश्वासच बसत नव्हता. आणि दुर्योधन गेला, भीष्म पितामहांना म्हणाला, पितामह, देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांना पराजित करण्यासाठी तुम्ही धावून जावं आणि देवांना सहकार्य करावं, एवढं तुमचं शौर्य, इतका तुमचा अधिकार, आणि इथे कुरुक्षेत्रामध्ये स्वतः भीष्म पितामह असून सुद्धा एवढे दिवस उलटले आणि अजूनही पांडव हरत नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाही. एक तर तुम्ही मला फसवताय. आणि भीष्म पितामह कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रतिज्ञेसाठी. भीष्म प्रतिज्ञा. एकदा प्रतिज्ञा गेली, एकदा मुखातनं शब्द बाहेर पडला की पडला. आपल्याकडे रोज प्रतिज्ञा असते शाळेत. खरं तर प्रतिज्ञा एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. आपल्याकडे रोज गुरुजींना माहित असते, हे रात्रीत नाही इसरतंय, ह्याला उद्या परत द्यावं लागणार. कारण आपलं प्रतिज्ञेत लक्ष नसतं. बरोबर एक नाही दिदी? यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा, त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा. प्रतिज्ञा कधी संपते याच्याकडेच आपलं लक्ष असतं. भीष्म प्रसिद्ध आहेत ते प्रतिज्ञेसाठी. आणि भीष्मांनी प्रतिज्ञा केली दुर्योधनाच्या समोर, उद्या सूर्य मावळेपर्यंत एकही पांडव पृथ्वीवरती जिवंत उरणार नाही. बरं, ही प्रतिज्ञा भीष्माची प्रतिज्ञा आहे हे कळालं भगवान श्रीकृष्णाला. आणि भगवान श्रीकृष्णाला वाटलं की ही बातमी आपण पांडवांना सांगितली पाहिजे, जेणेकरून उद्याच्या युद्धामध्ये, युद्ध नीतीमध्ये काही बदल करता येतील. आणि जेव्हा भीष्म पितामहांची ही प्रतिज्ञा पांडवांना कळवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण धावत पळत गेले आणि बघतात तर काय, पांडव सगळे झोपलेले होते ढाराढोर. द्रौपदीला म्हणे, द्रौपदी, युद्धाची आदली रात्र, काहीतरी विचार विनिमय, उद्याचं काय नीती, याची कोणतीही चर्चा नाही, आणि हे झोपलेत सगळे. द्रौपदीचं उत्तर बघा किती गोड आहे. द्रौपदी म्हणते, कृष्णा, त्यांना ठाऊक आहे तू जागा आहेस, म्हणून ते झोपलेत. त्यांना झोपू दे, तू चल, आपल्याला भीष्म पितामहांकडे जायचंय. आणि काही नाही, भीष्मांनी प्रतिज्ञा केलीये, उद्या सूर्य मावळेपर्यंत एकही पांडव जिवंत उरणार नाही. आता काय करायचं? तू चल तर. द्रौपदीला घेऊन गेले. भीष्म पितामह असे ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले, ध्यान धारणेत. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी तिथे गेले. हॉलच्या बाहेरच कृष्णानं द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, तुझ्या चपला इथेच काढून ठेव, पायांचा आवाज होऊ देऊ नको, शांत पावलांनी जा, भीष्म पितामहांच्या पायावरती डोकं ठेव आणि निघून ये. ठीक आहे. शांत पावलांनी गेली, पायांचा आवाज नाही, भीष्म पितामहांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि डोकं टेकवताना बांगड्यांचा आवाज झाला. बांगड्यांचा आवाज आल्याबरोबर भीष्म पितामहांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, डोळे बंदच, मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. काल प्रतिज्ञा केली, एक पांडव जिवंत उरणार नाही, आणि आता आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. द्रौपदी तिथेच उभी. भीष्म पितामहांनी डोळे उघडले आणि बघतात तर काय, द्रौपदी समोर. द्रौपदीला समोर पाहिलं
आणि भीष्म पितामह हसायला लागले. पितामह म्हटले, द्रौपदी तू एकटी आलेली नसणार, कृष्ण कुठे? द्रौपदीनं सभागृहाच्या बाहेर हात केला. कृष्ण द्रौपदीच्या चपला हातात घेऊन नाचत होता. भीष्म पितामह म्हटले, द्रौपदी जगाचा बाप कृष्ण तुझ्या चपला हातात घेऊन जर नाचू शकतो तर माझ्यासारखे कितीही भीष्म आले, कालची प्रतिज्ञा खोटी ठरेल आणि आजचा आशीर्वाद खरा. देव येतो धावून, पण ती आर्तता असली पाहिजे. तुकोबारायांची पत्नी आवली रोज जेवणाचा डबा घेऊन भामचंद्र डोंगरावर, भंडारा डोंगरावर ती शोधत जायची तुकोबारायांना. बरं, त्या आता गाडी जाते थेट भंडारा डोंगरावर. त्यावेळी काय परिस्थिती होती? काट्या कुट्यांची वाट तुडवत 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 आणि जोपर्यंत तुकोबाराय जेवत नाहीत तोपर्यंत आवलीनं कधी घास गिळला नाही. दिवस दिवस तिकडं बसायचे. तुम्ही आधी एक घास घ्या आणि मग मी जेवतो. आजही कित्येक बायका नवरा येईपर्यंत जेवायला थांबतात. या लवकर, मी थांबले तुमच्यासाठी. बरं, माझी विनंती आहे, ते तुकोबाराय होती. तुम्हाला भूक लागली का तुम्ही जेवण करून घ्यायचं. तुम्ही म्हणणार आता कथेत ऐकलंय ते येईपर्यंत थांबते, ते तिकडं धाब्यावर करगुटा तुटेपर्यंत जेवताय. ते आल्यावर नाटक करते तुमच्या समोर 2 घास घालायचे. तुमचं प्रेम आहे नवऱ्यावर, आल्यावर त्याला 2 पोळ्या गरम गरम लाटून द्या. ऐश्वर्याताई कुठे गेले? ते आता उशिरा कुठून आले का 2 चपाती लगेच करून देते वाटायचं. पण तुम्हाला भूक लागली की तुम्ही जेवण करायचं. अनेक महिला, आधी तर अनेक महिला बसल्या. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. आपण सगळ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतो. सकाळी उठल्याबरोबर पोरांचे टिफिन, कुणाला काय आवडतं कुणाला काय नाही, आणि सगळ्यांची जेवण घेऊन आटपली का मग आपण जेवण करणार. दिवसभर म्हणजे सकाळी उठल्याबरोबर खरं तर आहारशास्त्र सांगतं सकाळचं जेवण हे राजाचं जेवण असलं पाहिजे, दुपारचं जेवण हे प्रजेचं असलं पाहिजे, आणि रात्रीचं जेवण हे गरीबाचं असलं पाहिजे. आपण सकाळी काय खात नाही, इकडे तिकडे चहा बिस्किट अमुक तमुक काहीतरी खातो, दुपारी काहीतरी. रात्री आमची पोरं जेवणाचा राग ताटावर काढतात. रात्री पार करगुटात तुटेपर्यंत जेवण. म्हणजे दिवसभर गाडी पळवायची असते त्यावेळेस रिझर्व मोडला, आणि रात्री गाडी पार्किंगला लावायची तेव्हा टाकी फुल करता यायची. काळजी घ्या आपल्या आपल्या आरोग्याची. तुकोबारायांची पत्नी रोज टिफिन घेऊन थेट, आणि जाताना एक दिवशी त्या काट्या कुट्यांची वाट तुडवत तुडवत जेवणाचा डबा घेऊन तुकोबारायांची पत्नी निघाली आहे, आणि पायात काटा मोडला. तो आर पार शिरला. शिखांत वेदना झाल्या. पाय अगदी रक्तभंबाळ झाला. आणि त्या डोंगरावरती इकडे तिकडे बघतीये कोण येणार आहे मदतीला. शिव्या द्यायला लागली, या काळ्या विठ्याच्या नादी लागून माझा नवरा इकडे डोंगरावर येतोय, पायात काटा मोडला, त्याला काळजी आहे का? नवऱ्याला शिव्या देतीये, विठ्ठलाला शिव्या देतीये. आणि तेवढ्या गुरामागे चालणार एक 10-12 वर्षाचं पोरग तिथून चाललेलं, आणि त्यानं हाक मारली, आई पायात काटा मोडलाय. मोरे बाळा, पायात काटा मोडला. बघू. आतापर्यंत हात लागू देत नव्हता पायाला. ते पोरग जवळ आलं आणि पायाला नुसता हात लावला. वेदना कुठच्या कुठे निघून गेल्या. आई मी काटा काढतो. अलगद काटा काढला. वेदना कुठच्या कुठे पळून गेल्या. आणि विचारलं, बाळा देवासारखा धावून आलास रे. आतापर्यंत देवाला शिव्या देत होती, आणि नकळत मुखातून शब्द बाहेर पडले, देवासारखा धावून आला. पोरग हसायला लागला. काय झालं तुला हसायला? नाव काय तुझं? माझं नाव विठू. तुझा तर मुर्दा बसवला. तुझ्या काळ्याच्या नादी लागून तर मनवरा इकडे येतो. तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही. बरं बाई, नको तोंड बघू. डोळे झाकले, पण पायातून रक्त येत आहे. थांब, तिथं काही तर बांधतो. आता काय बांधायला मिळणार आहे? पोरानं तसाच पायजमा फाडावा आणि त्याची चिंधी करून
अवलीच्या पायाला बांधलं. बाई माझं तोंड नको बघू, पण आता पाय जरा नीट टेकवून जा. हा तुझं तोंड बघायचं नाही, असे डोळे झाकून घेतले आणि रामकृष्ण हरी आवाजाच्या दिशेनं निघाली अवली. आवाजाच्या दिशेनं निघाली. तुकोबराय दिसले, अर्धवट डोळे उघडे तुकोबराय दिसले आणि म्हणली एवढ्या लांब येऊन बसला तोय, घ्या ही भाकर आणि घ्या. तुकोबरायांनी घास खाईपर्यंत अवलीनं घास खाल्ला नाही. तुकोबरायांनी एक घास घेतला, मग अवलीनं स्वतःसाठी घास घेतला. तुकोबराय म्हटले, अवले पाहायला काय झाला, काय सांगायचं? काट्या कुट्यात रानावनात येऊन बसता इकडं, वाटत मोडला की काटा, आणि हे पायाला काय बांधलंस? हा पोरग भेटलंय की इकडं, गुरामागं चाललेलं होतं, इकडं आणि जनावर इकडं कोण येतं एवढे वर जनावर चारायला? होतं हे 10-12 लहान पोरग आणि जनावर घेऊन इकडं. हा आणि नाव काय त्याचं? काय सांगायचं त्याचं नाव? नाव विचारलं तर म्हणते विठू. पायाकडे बघितलं तुकोबरायांनी, पायाला बांधलेल्या चिंधीचा रंग बघितला, पिवळा. तुकोबराय म्हटले, अरे ही चिंधी नाही, देवाचा पिवळा पितांबर. तुकोबराय 2 पावलं मागं आले, अवलीच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, रानावनात हिंडत बसलो अवले, मला अजून भेटला नाही. तुझ्या पायातला काटा काढून निघून गेला आणि तुला कळला सुद्धा नाही. येतो देव, द्रौपदी सभागृहात उभी आहे, सगळ्यांना सांगते भीष्म पितामहा गुरु द्रोणाचार्य, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन, कोणी मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीनं आवाज दिला, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया. वस्त्र पुरवायला भगवंत धावून आले, वस्त्र पुरवले. दुर्योधन थकून गेला, थकता 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 खाली कोसळणार, आणि द्रोणाचार्यांनी आवाज दिला, दुर्योधना थांब, वस्त्र संपली, आता पिवळे पितांबर सुरू झाले. भगवान श्रीकृष्ण इथे असायला हवे. येतो पण ती अर्थ चार्ज घेतला. पितांबर कैसा गगनी झळकला. बबलू मोबाईल खालच्या खिशात ठेव, पाणी पडून दे, मोबाईल खालच्या खिशात ठेव. एक एकच ऐक ना, मोबाईल खालच्या खिशात ठेव, मोबाईल खालच्या खिशात ठेव, हा खाली ठेव.